रक्तातली साखर कमी झाली तर त्रास होईल ना म्हणून देते. घेणार का? अहो चहात बुडवून खा. चहात बुडवून काहीतरी खाल्ल्याशिवाय चहाची गंमत येत नाही, हो की नाही? हे बघ रुपाली, आपण नंतर बोलू. मला जरा काहीतरी वेगळं बोलायचं. हो मग बोला ना. खाता खाता बोललं ना की छान बोलता येतं. तू खा, आम्ही बोलतो. पण हे आता उलट व्हायला नको. हा चालेल? हो. हे बघ सुरेखा, कसं आहे की सर मला खरंच माहित नाही होते इथे कसे आले. मी त्यांना एकदा पण सांगितलं नव्हतं आपलं शूटिंग सेट कुठे येते. खरंच कधीच नाही. म्हणजे मला आता आठवत नाही, पण मी खरंच नाही सांगितलं हो त्यांना. ते कसे काय आले मला नाही माहित हो सर. नाही ते सगळं बरोबर आहे, पण काय बोलू मी? की लाज वाटते ना मला काय बोलायची. हे बघ सुरेखा, काय की एकतर घरच्यांनी सेटवर यायचंच नसतं. ही कामाची जागा आहे. आपण सेटवर घरगुती वातावरण ठेवतो, म्हणजे सेटवर घरच्यासारखं वागायचं नसतं. वागायचं प्रोफेशनलच. हा नाहीतर काय मग काही घरचे लोक उगीच येतात, आपला उगाच वेळ घेतात, बडबडत बसतात, खात बसतात. नाही कसं आहे बाळा, म्हणजे तू म्हणतेस ते बरोबर आहे. आता तो तसाच वागला, त्याला तू तरी काय करणार ना. पण काय झालं, सगळ्यांचा वेळ हा गेलाच. आपलं शूटिंग होऊ शकलं नाही, ते खोळंबलं. हा वेळ सगळ्यांचा गेलाच नाही का. त्यामुळे हे असं परत होऊ देऊ नको. नाही नाही आई शपथ मी परत असं नाही होऊ देणार. मी समजेन त्यांना. हे बघ सुरेखा, तू चांगली हेअर ड्रेसर आहेस. प्रोडक्शनला तुझं काम पसंत आहे. तुला करायचं ना काम. हा हा सर. काम नाही केलं तर खाणार काय मी? फुटपाथवर राहायची वेळ येईल. आणि मला इथे आवडतं काम करायला. म्हणजे एक असं छान वाटतं. मॅडम कडून पण असे वेगळा अनुभव मिळतो ना असं. पुरे रेखा, एवढं नको कौतुक करूस माझं. का बरं स्वतःला असं आहे का? बर. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही? नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही.
पण आर्चीस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?